हॅलो गाईज. तर मी परत आलो आहे बिंदुसारा ब्रिजवर, जो आपला नदीचा जो ब्रिज आहे वरचा रेल्वेचा. तिथं मला नव्हतं वाटलं की एवढ्या लवकर यावं लागेल, आणि मी बोललो होतो 2-3 महिन्यानंतर ट्रेन परळीपर्यंत वडवणीपर्यंत येऊ शकते. कौन सा काम चल रहा है आप? कौन सा काम कर रहे हो आप? मतलब अभी क्या कौन सा क्या लगा रहे हो? आर्थिंग नाला मतलब क्या है? जो पाणी, हाँ, जो पानी जैसे बाढ़ का आएगा तो उसके हे नीचे ह्याचं हे काम चालू आहे, हे जे बसवायचं काम चालू आहे, आणि त्यांचं पण चालू आहे तिथं. आणि पुढे गेल्या आप भी उधर से आ रहे हो ना? इधर इधर से आ रहे हो? और आगे कहाँ तक भेटा नाही? म्हणजे इकडून जे आहे वडवणी साईडकडून बीड साईडला आर्थिंग ही साईड तर झालेलीच आहे पूर्ण, माझी राईट साईड. आता ही लेफ्ट साईड, त्याच्यामुळे आता हे तर नाही क्लिअर का सांगता येणार की वडवणीपर्यंत. तर ज्याचे कोणाचे क्वेश्चन असतील ना माइंडमध्ये की वडवणीपर्यंत किंवा किंवा परळीपर्यंत ट्रेन येणार आहे वगैरे, जी आता 17 सप्टेंबरला जाणार आहे. तर हॅलो गाईज. तर मी परत आलो आहे बिंदुसारा ब्रिजवर, जो आपला नदीचा जो ब्रिज आहे वरचा रेल्वेचा. तिथं मला नव्हतं वाटलं की एवढ्या लवकर यावं लागेल, पण अपडेटच तशी आहे. त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं. आणि तुम्हाला दिसतोच माझा मागं ब्रिज. आता मी तुम्हाला वर जाऊन दाखवतो. काही जणांनी असं पण बोललं होतं, परळीचा जो ब्लॉग टाकला होता त्याच्यावरती, की जी ट्रेन चालू होणार आहे बीड टू पुणे मुंबई, तर ती वडवणीपासून चालू होणार आहे. पण असं काय नाही, जे मी मागच्या ब्लॉगमध्ये जेवढी इन्फॉर्मेशन दिली ना तेच होणार आहे. हे जास्त म्हणजे परळीकडे जाणारच नाही. आणि मी बोललो होतो 2-3 महिन्यानंतर ट्रेन परळीपर्यंत वडवणीपर्यंत येऊ शकते, पण ते पण आता हे दिसतंय वाटत नाही. कारण 2027च्या नंतरच येईल किंवा 27पर्यंत येईल, सांगता येत नाही काही. कारण की जे काम आधी झालं होतं या ब्रिजवर, जे की आता मी एकदा डिटेल विचारतो त्यांना, ते काम कोणतं करत ते. पण जे काय झालं होतं काम आधी, तेच काम आता परत रिटर्न करायचं चालू आहे आमचं. ते आपल्याला दिसतं तिकडे वर्कर, आणि आपण बघू आता. भैया कौन सा काम चल रहा है यहाँ? कौन सा काम कर रहे हो आप? मतलब अभी क्या कौन सा क्या लगा रहे हो? आर्थिंग अर्थ पूरे बोला उसका क्या यूज़ होता है? हाँ, पत्ते लगता है पत्ते। अच्छा. और वो उधर उधर भी यही लग रहा है। यही लग रहा है. वो नाला का कौन सा काम करने के लिए आ रहे हैं ना? नाला वाला वो दूसरे कर रहे हैं। क्यों, मतलब पहले तो किया था. यहाँ पहले जो पटरी नहीं थी ना। अब ये थोड़ा बंद करो ना, 1 मिनट 1 मिनट फिर. हाँ बोलो. अब जैसे कि ये पटरी हो रही है, हाँ हाँ. ये पहले यहाँ पटरी नहीं थी। जब पटरी हो रही तो ये नाला निकाला गया है। नाला मतलब क्या है? जो पानी. हाँ हाँ, जो पानी जैसे बाढ़ का आएगा तो उसके नीचे से जाएगा। अच्छा, तो अभी वो काम खराब हुआ है. हाँ, पहले पहले जिन्होंने किया वो खराब हुआ है. हाँ, अभी फिर से करना पड़ेगा. फिर करना पड़ा। तो अब ये पूर्ण तोड़ना पड़ेगा पूरा तोड़ना, ये तोड़ना नहीं पड़ेगा, अब ये पूरा फाइनल हो चुका है। तो अभी वो नाला जो रिपेयर करेंगे ना फिर से, तो उसके लिए क्या करना पड़ेगा उधर? उधर से फाइनल है सर, ये सिर्फ ये डाला जाएगा बीम ये। कौन सा, ये पट्टी? तो ये और निकालने का जरूरत नहीं ना? बस ये नहीं निकलेगा। तो कितना टाइम लगेगा पूरा होने में? पूरा होने में लगेगा 7 8 साल तक। हाँ, 1 साल तक। 1 साल? इतने ये ब्रिज के लिए सिर्फ? पूरी लाइन? तो ट्रेन का तो कोई आ ही नहीं सकती फिर. 1 साल तक। अरे भाई, माहीत नाही नेमकं काय आहे. पुढं पण मी तुम्हाला दाखवतो. इथं 2 काम चालू आहेत. एक जे ह्याचं एक काम चालू आहे, हे जे बसवायचं काम चालू आहे, आणि त्यांचं पण चालू आहे तिथं. आणि पुढे गेल्यानंतर ह्या साईडला जे खांब बसवलेत ना, असे खांब, तर ते खांब बसवण्यासाठी ते जे बनवतात ना सिमेंटाचं चौकोन खांब रावण्यासाठी, तर ते ह्या लाईनला बनवायचं चालू आहे. म्हणजे बीडपासून आले ते आता इकडे सरळ जातील करत करत, कारण की पुढं नाही झालेलं. आणि ते बोललं होतं मला, तर आता म्हणलो भाई, म्हणजे 1 वर्ष म्हणजे 2028च्या 17 तारखेला, म्हणजे सप्टेंबरमध्येच परत महाराष्ट्र ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वेळेस करत होता का काय माहीत. कारण की ही जी आता मध्ये तुम्हाला माहीत होतं सगळ्यांना की काम राहिले म्हणून चालू हे का मशीन.
हे बसायचं काम चालू आहे का? हे यांना विचारू. हे जे बसवायचं काम चालू आहे यांची, ह्या मशीनमुळं ते बसवण्याचं काढून चालू आहे आणि त्याच्यामुळे एवढा वेळ लागतो इथं. हे बघा यांचं असं काम चालू आहे. कितने दिन में होगा सर ये काम पूरा? कितने दिन में होगा ये काम? काम हम्म? हम तो अर्थिंग लगाते हैं, मेरा तो इधर हो गया। अभी आपका अर्थिंग का काम चल रहा है, आप भी उधर से आ रहे हो ना? इधर इधर से आ रहे हो? जे ह्यांचं इकडं आर्थिंगचं काम चालू आहे बसवायचं, म्हणजे ही एक अपडेट आपल्याला आता समजली इथं आल्याच्यानंतर. इथं आर्थिंगला बसवायला ह्यांना वेळ नाही लागणार एवढा, कारण की ते फास्ट काम आहे. पण जो नाला म्हणजे आत्ता क्लिअर झालं मला, ज्यावेळेस पूर वगैरे येतो ना, की खूप काही वर्षापूर्वी इथं पूर आला होता बीडला, पूर्ण बिंदुसार नदीमध्ये, तर पूर्ण वाहून गेलो होतं. तर तसंच जर परत इन केस फ्युचरमध्ये पूर जर आला तर ते नाले वगैरे त्यासाठी बनवले, ते पुरामुळे काही प्रॉब्लेम नाही आला ह्याच्यावरती. जरी पाणी जरी स्टोअर झालं म्हणजे ह्याच्यावर साठलं तर ते ऑटोमॅटिक त्या नाल्यातून निघून जाईल. तर हे नाल्यासाठी ह्यांनी हे जे नाल्याचं काम आहे ना ते आधी पण केलं होतं, पण त्यांचे म्हणजे ते काम खराब झालं आहे. आता परत ते काम करायचं असं बोलते, नाला वगैरे त्याचं काम करायचं बाकी. आणि इकडं जे आहे म्हणजे या साईडने आपलं वडवणी साईड, त्या साईड वडवणी साईडकडून आर्थिंगचं जे काम आहे तर ते करायचं काम चालू आहे. हे बघा सगळं पडलं आहे आर्थिंगच्या प्लेटा वगैरे लावण्याचं लोखंडाची तयार. हे असंच काम करत करत तिकडे चाललेलं तर म्हणजे इकडून जे आहे वडवणी साईडकडून बीड साईडला आर्थिंगचं काम चालू आहे. आणि बीड साईडकडून वडवणी साईडला जे आहे हे जे खांब बसवायला, जे खांब लावण्यासाठी जे आहे तिकडं बनवायचं चालू आहे त्या साईडला. या साईडला ही साईड तर झालेलीच आहे पूर्ण, माझी राईट साईड. आता ही लेफ्ट साईड बनवायची राहिली. तर 3 अपडेट आहेत. त्याच्यामुळं ह्या ही जी लाईन आहे ना आता कुठपर्यंत खराब झाली काय माहीत नाही ना हे, पण ते तर बोलतात की एक वर्ष तरी लागेल. म्हणजे वडवणीपर्यंत जे बोलले होते, पण माहीत नाही त्यांनी जर फास्ट काम केलं तर होऊ शकतं लवकर. तर इथं असं आपल्याला 3 अपडेट बघायला भेटलं. त्याच्यामुळे आता हे तर नाही क्लिअर का सांगता येणार की वडवणीपर्यंत ट्रेन कधी येणार आहे. पण हां, बीडपासून ते पुढच्या ज्या ट्रेन आहेत बीड स्टेशनपासून, त्या तर कंटिन्यू चालू राहतील की आणि आणखी पण होतील पुढे पण एक्सप्रेस वगैरे पुढच्या. पण इकडच्या साईडला जे आहे वडवणी साईड, परळी साईड, तर ती लाईन कधी चालू होईल ते काय सांगता येणार नाही. कारण की मागचे ब्लॉग जर बघितले असतील तुम्ही तर तुम्हाला समजेल की मध्ये मध्ये काम राहिलेलं आहे थोडं. त्याच्यामुळं इकडं कधी येईल त्याचा तर एक अंदाज लावू शकतो आपण, म्हणजे कन्फर्म तर नाही सांगता येणार कोणालाच, पण एक अंदाज. आणि तिकडं एकदम बघू शकता बीड साईडला तिकडं जे आहे काम चालू आहे खांब वगैरे बसवण्याचं. ते खांबचं जे काम आहे ते जे सिग्नल बसवलं आहे तिथपर्यंत झालेलं आहे. आता इथून हे सिग्नल पासून त्या साईडला आणि परत ह्या ब्रिजपासून हा जो ब्रिज आहे तिथून त्या साईडला असं काम राहिलेलं आहे. तर ज्याचे कोणाचे क्वेश्चन असतील ना माइंडमध्ये की वडवणीपर्यंत किंवा परळीपर्यंत ट्रेन येणार आहे वगैरे, जी आता 17 सप्टेंबरला जाणार आहे, तर ते नाही तसं. कारण की इथं काम चालू आहे भरपूर मोठं, नाला परत आर्थिंगचं वगैरे. त्याच्यामुळे तर आत्ता सध्या तरी 2027पर्यंत तरी एक विशेष काढू नका. तर अशी होती अपडेट. आणि मला हे अपडेट जरा मोठी वाटली भरपूर, कारण की हेच जर काम नाही झालं तर पुढचं तर विषयच नाही येणार. म्हणजे इथलंच काम झाल्यानंतरच पुढे येईल ट्रेन. त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला ही अपडेट द्यावा. तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.